नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेले स्वामी विवेकानंदांचे चरित्र यातला हा 8वा भाग आहे. सादर करते योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु. आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, वांगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई मंगळा दादा, ब्रिजमोहन मंगळा दादा आणि उपस्थित साधक बंधू भगिनींनो, आपण पाहिलं मागच्या वेळेला की स्वामी विवेकानंदांच्या घरामध्ये जेव्हा त्यांचे वडील वारले त्यावेळेला प्रचंड आबाळ पसरली. एक अज्ञान पोरासोरांची व असहाय्य विधवेची सगळी संपत्ती गिळंकृत करायला नातेवाईकांनी कट उभा करून कोर्टामध्ये मुकादमा दाखल केला. नरेंद्र यांनी तो मुकादमा आपल्या सर्व ताकदीनुसार लढला. स्वामी विवेकानंद म्हणतात, फेस द ब्रूट्स. तुम्ही संकटांना पाहून पळून जाऊ नका, संकटांचा सामना करा. हे स्वामी विवेकानंदांचं सांगणं उगाच नाहीये. त्यांनी स्वतः ते जीवनात उतरवलेलं होतं. संकटांचा सामना करा. घरावर आलेलं संकट नरेंद्रांनी त्याला तोंड दिलं. अन्याय आणि असत्याच्या समोर काही झालं तरी मी नमणार नाही, हा नरेंद्राचा बाणा होता. नरेंद्रच्या वडिलांचे मित्र होते उमेशचंद्र बंडोपाध्याय, यांनी तो खटला आपणहून चालवला. या सर्व खटल्यात नरेंद्रनं दाखवलेलं प्रसंगावधान आणि त्याच्या चारित्र्याची दृढता आपल्याला यात लक्षात येते. नरेंद्रने उलट तपासणीमध्ये उत्तम उत्तरं देऊन खटला जिंकला. नरेंद्र घरी आला, आपल्या आईला म्हणाला, आई आज आपलं घर वाचलं. आणि त्या जननीनं आपल्या विजयी पुत्राला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं. नोकरीच्या शोधार्थ नरेंद्र कलकत्त्यामध्ये हिंडत होता. शेवटी रामकृष्णांच्याकडे गेला. बरेच दिवस गेला नव्हता. रामकृष्णाने निरोप पाठवले, नरेंद्र हा कलकत्त्याच्या रस्त्यावरती नोकरी द्या म्हणून हिंडतोय. याचं त्यांना दुःख झालं, कारण नरेंद्रचा जन्म नोकरीसाठी नव्हता. रामकृष्णाने त्याला बोलवून घेतलं. तेव्हा नरेंद्र म्हणाला, अहो तुमचं कालीमाता सगळं ऐकते, मला नोकरी द्यायला सांगा. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की तू स्वतःच जा. मग नरेंद्र तिथे गेला, कालीमातेच्या समोर उभा राहिला आणि त्यांनी मला नोकरी दे म्हणून सांगितलं नाही. आई मला भक्ती दे, आई मला वैराग्य दे, आई मला ज्ञान दे, आई मला विवेक दे, आई जेणेकरून तुझ्या कृपेने मी सर्वदा तुला पाहू शकेन, असं काहीतरी कर आई. असं एकदा नाही 3 वेळेला घडलं. आणि नरेंद्र रामकृष्णांच्या खोलीत आल्यावर गाढ ध्यानामध्ये बुडून गेले. रामकृष्ण एखाद्या लहान मुलाप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्याला सांगू लागले, बघा हा नरेंद्र देवाला मानत नव्हता, ब्राह्मण समाजात जात होता. देवाच्या समोर मी म्हणजे देवाच्या मूर्तीच्या समोर मी हात जोडणार नाही, मी मूर्तीपूजा करणार नाही, अशा करारावर यांनी सही केली होती. पण आज तो देव मानायला लागला. आज त्यांनी देवाला पाहिलं. त्या काली मातेला मृण्मयी स्वरूपात असलेली काळी माता त्याला चिन्मय स्वरूपात दिसली, ती साक्षात हलताना दिसली. आणि तो म्हणाला, आहे देवी आहे. म्हणून रामकृष्ण
हे अतिशय आनंदित झाले. येणाऱ्या जाणाऱ्याला सांगायला लागले, बघा चांगलं झालं की नाही, चांगलं झालं की नाही, असं ते सतत त्यांना सांगायला लागले. त्यानंतर रामकृष्ण एक मिनिट हा तर रामकृष्ण परमहंस सगळ्यांना सांगायला लागले, चांगलं झालं की नाही, चांगलं झालं की नाही. या नंतरचा भाग आपण आता बघूया. त्यानंतर नरेंद्रच्या नरेंद्राला नंतर रामकृष्णांनी ती समाधी त्याची उतरवली आणि त्याला सांगितलं की तुझ्या कुटुंबाला जाड्या भरड्या वस्त्राची आणि 2 वेळच्या अन्नाची ददात पडणार नाही, जा, असं म्हणून त्याला आशीर्वाद दिला. आणि नरेंद्रच्या एका वेगळ्या जीवनाच्या वेगळ्या अध्यायाची सुरुवात झाली. लोकदृष्टीच्या आड रामकृष्ण नरेंद्रला घडवत होते. त्याला त्यागी कुलचूडामणी साधक बनवत होते. त्यागी आणि कुलचूडामणी साधक बनवत होते. एका स्फुट कवितेमध्ये नरेंद्रने खूप लिहिलेल्या कविता आहेत. नरेंद्र उत्तम कवी पण होते. त्यापैकी एक कविता अशी म्हणते, एक कवितात नरेंद्र असं म्हणतात की मी रात्री कलकत्त्याला माझ्या घरात झोपलेलो असतो. मला गाढ झोप लागलेली असते. त्यावेळेला रामकृष्ण येतात. माझं मन माझ्या शरीरातून काढून घेऊन जातात, दक्षिणेश्वरला नेतात आणि त्या माझ्या मनावरती संस्कार करून परत माझ्या शरीरामध्ये आणून ठेवतात. मी जेव्हा जागा होतो तेव्हा मला लक्षात येतं की मी पूर्वीचा नरेंद्र राहिलेलो नाहीये. माझ्या अंतर्मनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे असं मला जाणवतं. श्री रामकृष्णांबद्दल बोलताना त्यांनी एकदा असं सांगितलं, नरेंद्रनी एकदा सांगितलं, दरिद्री ब्राह्मण. रामकृष्ण म्हणजे एक दरिद्री ब्राह्मण. अहो, ब्राह्मण दरिद्रीच होते. आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण सांगतो कोण्या एका गावामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. अशा पद्धतीने आपण गोष्टीची सुरुवात करायचो. रामकृष्ण सुद्धा एका दरिद्री ब्राह्मणाच्याच पोटी जन्माला आलेले होते. आपल्याला आठवत आहे, जेव्हा देवानी त्या ब्राह्मणाला सांगितलं, क्षुदिरामांना सांगितलं की मी तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छितो, त्यावेळेला क्षुदिराम म्हणाले, मी गरीब आहे, मी दरिद्री आहे, देवा तुझा नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टींचा खर्च मी करू शकणार नाही. तेव्हा देव म्हणाले, मी तुझ्या पोटी जन्म घेईन, तुझ्या कुटुंबात जन्म घेईन आणि माझ्या खाण्याची सोय मी स्वतः करेन. आणि आपल्याला माहिती आहे की क्षुदिरामांच्या एका नातेवाईकांनी एक गाय पाठवून दिली आणि त्या गायीच्या दुधामध्ये या गदाधराचं पालन पोषण झालं. देव आपली सोय करून घेतो. या दरिद्री ब्राह्मणाच्या पोटी, आई बापांच्या पोटी, क्षुदिराम आणि चंद्रमणी देवींच्या पोटी जन्माला आलेला हा गदाधर पुढे रामकृष्ण झाला. एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या या मुलाची आज सारे देशवासी अक्षरशः पूजा करत आहे. आज असंख्य घरांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की रामकृष्णांची पूजा होती आहे. जे भारतीय शतकानुशतके मूर्तीपूजेच्या विरुद्ध विचार मांडत होते, आधुनिक विचार म्हणजे काय, मूर्तीपूजा मानायची नाही, अशा पद्धतीने त्यांचा विचार होता, सारखी आरडाओरडा ते करत होते, ते आता रामकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायला लागले. पर्यायाने रामकृष्णांची पूजा करायला लागले. किती मोठा क्रांती या देशामध्ये घडती आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणून आपण पाहिलं की नरेंद्रचं आता ट्रेनिंग सुरू झालं आणि रामकृष्ण परमहंस त्या नरेंद्रने लिहिलेल्या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे नरेंद्रच्या मनावरती संस्कार करून नरेंद्रच्या शरीरात मन आणून ठेवत असत आणि नरेंद्रला जाणवे की काल असलेला मी आणि आज असलेला मी याच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. रामकृष्णांना घशाचा कॅन्सर झालेला होता. रामकृष्णांना घशाचा कॅन्सर झाल्यामुळे त्या दक्षिणेश्वरची आणि कलकत्त्याची जी हवा आहे ती त्यांना मानवणार नाही. त्यांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे, ऑक्सिजन शुद्ध मिळाला पाहिजे असा विचार करून त्यांना काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये हलवण्यात आलं. एक दिवस या काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये रामकृष्णाने विचारलं, काय रे, त्या सगळे त्यांचे जे 16 अंतरंग शिष्य होते त्या शिष्यांना विचारलं, तुम्ही सारे अभिमान रहित होऊन भिक्षेची झोळी घेऊन कलकत्त्याच्या राज रस्त्यावरून भिक्षा मागू शकाल का? तेव्हा रामकृष्णांची आज्ञा शीर्षावंद मानून
नरेंद्र आणि त्याचे सर्व 16 अंतरंग शिष्य, 15 अंतरंग गुरुबंधू हे सर्वजण या ठिकाणी कलकत्त्याच्या राजरस्त्यावरती गेले आणि त्यांनी भिक्षा मागितलेली आहे. ती भिक्षा घेऊन ते काशीपूरला आले, त्याचा स्वयंपाक केला आणि तो रामकृष्णांना नैवेद्य म्हणून अर्पण केला. रामकृष्णांना अत्यानंद झाला. रामकृष्णांनी आपल्या शिष्यांना संन्यासी वस्त्र दिली. रामकृष्णांचे एक अंतरंग शिष्य होते, ते नुकतेच तीर्थयात्रेला जाऊन आले होते. त्यांनी काही 12 वस्त्रे आणली होती, संन्यासी वस्त्र. रामकृष्णाने विचारलं, ही वस्त्र कशासाठी आणली? तेव्हा ते रामकृष्णांचे शिष्य म्हणाले, ही वस्त्र मी कुठल्या तरी एका चांगल्या संन्याशाला दान करीन म्हणतो. तर रामकृष्णांनी अंतरंग शिष्यांकडे बोट दाखवून सांगितलं की अरे यांच्यापेक्षा त्यागी शिष्य तुला कुठे भेटतील. आणि त्यांनी ही सगळी वस्त्र रामकृष्णांनी ही वस्त्र आपल्या त्यागी शिष्यांना दिली. नरेंद्राला बोलवलं. सगळेजण गेल्यानंतर नरेंद्राला बोलवलं. रामकृष्ण परमहंस नरेंद्राशी लोकांमध्ये पण बोलायचे आणि एकांतात पण बोलायचे. सगळेजण गेल्यानंतर एकांतामध्ये रामकृष्णांनी नरेंद्राला बोलवलं आणि नरेंद्राला सांगितलं की मी जी आतापर्यंत साधना केली त्या साधनेचं फळ असं म्हणून नव्हे, पण त्या साधनेचा एक परिणाम म्हणून मी त्या उद्देशाने साधना केलेलीच नव्हती. देव प्राप्त व्हावा याच उद्देशाने मी साधना केली होती, पण त्याचा एक साईड इफेक्ट म्हणतात ना, तसा साईड इफेक्ट म्हणून मला अष्टसिद्धी प्राप्त आहेत. या अष्टसिद्धी तुला हव्यात का? नरेंद्र म्हणाला, या जर अष्टसिद्धी तुम्ही मला दिल्या तर या अष्टसिद्धींमुळे मी देवाला सतत पाहू शकेन का? या अष्टसिद्धींमुळे मला भगवंताची प्राप्ती होईल का? रामकृष्ण म्हणाले की तुला या अष्टसिद्धींमुळे भगवंताची प्राप्ती होणार नाही, पण या अष्टसिद्धी म्हणजे तुझ्या साधनेतली आणि भगवंत प्राप्तीतली एक फार मोठी अडचण असेल. तुला अडचण निर्माण होईल या अष्टसिद्धींमुळे. नरेंद्रनी कुठलाही जास्त विचार न करता भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या या अष्टसिद्धी त्वरित त्याग केल्या आणि रामकृष्णांना सांगितलं, मला जर भगवंताची प्राप्ती या अष्टसिद्धींनी होणार नसेल तर मला या अष्टसिद्धी नकोत. रामकृष्णांना फार आनंद झाला. लक्षात घ्या, या अष्टसिद्धी नरेंद्रने त्यागल्या, पण आज रामकृष्ण मठ आणि मिशनचं कार्य तुम्ही पाहिलं तर आढळेल की नरेंद्रला त्या सगळ्या अष्टसिद्धी आता त्यांच्या दासी होऊन या रामकृष्ण मठ मिशनच्या कार्यामध्ये हातभार लावत आहेत. नरेंद्रने मागितलं नसतानाही. ह्या लक्षात येईल. एक दिवस रामकृष्ण नरेंद्रच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिलं आणि त्याला प्रेमभरानं नरेंद्रकडे पाहत ते म्हणाले, नरेन, तुला काय हवंय? तुला काय हवंय? योग्य संधी आलेली बघून नरेंद्रने उत्तर दिलं की मी शुकदेवांप्रमाणे, बघा या लोकांनी काय मागणी मागितलीये, तुला काय हवंय? त्यांनी घर बंगला वगैरे नाही मागितलं. संतांकडे गेल्यानंतर आपण काय मागावं, सिद्ध पुरुषांकडे गेल्यावर काय मागावं, जे अवतार आहेत या अवतार पुरुष तुम्हाला विचारतायत, नरेंद्र तुला काय हवं? त्याला नरेंद्रने सांगितलं की मी शुकदेवांप्रमाणे सर्व काळ निर्विकल्प समाधीच्या साह्यानं सच्चिदानंद सागरामध्ये डुबून राहू इच्छितो. रामकृष्णाने ते ऐकलं आणि रामकृष्णांचा चेहरा अमळ अधीर दिसू लागला, थोडा अस्वस्थ दिसू लागला. आता हे गुरु शिष्य संबंध कसे आहेत लक्षात घ्या. शिष्य निर्विकल्प समाधीची अपेक्षा करतोय असं म्हटल्यानंतर गुरूंना आनंद व्हायला पाहिजे होता. गुरूंना वाटायला पाहिजे होतं की अरे माझा शिष्य कसा तयार झाला बघा, तो आता निर्विकल्प समाधीची अपेक्षा करतोय. पण रामकृष्णांच्या चेहऱ्यावरती अमळ अधीरता दिसून आली आणि ते त्याला नरेंद्राला थोडस दाटवत म्हणाले, नरेन, अरे पुन्हा पुन्हा हीच गोष्ट उच्चारायला तुला लाज वाटत नाही का रे? कुठे योग्य काळी एखाद्या वटवृक्षा समान वाढून शेकडो आणि हजारो लोकांना शांतीची सावली तू देशील, ते दिलं सोडून आणि स्वतःच्या मुक्तीसाठी सारखी तडफड करतोस. इतकं क्षुद्र ध्येय तुझं, इतकं क्षुद्र ध्येय तुझं. काय म्हणाले लक्षात घ्या की मला अशी अपेक्षा आहे की नरेंद्रनी एक वटवृक्ष व्हावं, असं रामकृष्ण इथे सांगतायत. तू वटवृक्ष कधी होशील?
आणि तुझ्या या वटवृक्षाच्या छायेच्या खाली हजारो लोकांना मनशांतीची सावली, शांततेची सावली तू कधी देशील? आणि त्याची इच्छा करणं सोडून तू केवळ स्वतःच्या निर्विकल्प समाधीची अपेक्षा करतोस, स्वतःच्याच मुक्तीसारखी सारखी तडफड करतोस. अरे तुझं ध्येय अगदी क्षुद्र आहे, म्हणले अतिशय सामान्य ध्येय तुझं आहे. बघा, रामकृष्ण आणि विवेकानंद यांचे गुरुशिष्य संबंध किती उच्च दर्जाचे होते ते आपल्या लक्षात येईल. रामकृष्णांना नरेंद्रचं अवतार प्रयोजन माहिती होतं. आपल्याला आठवत आहे त्या सप्तर्षींची कथा. त्या सप्तर्षींमधील एका ऋषींच्या मांडीवरती ते लढीवाळ बाळ गेलं, रांगत रांगत गेलं. त्या ऋषींची दाढी कुरवाळली आणि त्या ऋषींच्याकडे प्रेमभरानं बघून त्या ऋषींना त्यांनी ध्यानामधनं जागं केलं. त्या लहान मुलाला बघितल्यानंतर ते ऋषी थोडेसे मंद स्मित केलं आणि त्या ऋषींना या लहान मुलाने सांगितलं, मी पुढे जातो आहे, तुम्हाला यावं लागेल. रामकृष्ण विवेकानंद हे अवतार आहेत. रामकृष्ण विवेकानंद हे या धरणीधरेवरती येऊन त्यांनी आपलं अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. नरेंद्रचा जन्म हा निर्विकल्प समाधी प्राप्त करून भगवंतामध्ये विलीन होणं हे नाहीये. तो त्याच्यासाठी तिथे सप्तर्षींमध्ये बसलेला होता. आणि हा सप्तर्षींमधनं येऊन या धरेवरची जे प्रश्न आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या धर्म संस्थापनेचं कार्य करण्यासाठी नरेंद्र आलेला आहे याची पूर्ण जाण रामकृष्णांना आहे. आणि म्हणून नरेंद्र जेव्हा म्हणाला की मी निर्विकल्प समाधीची प्राप्ती करू इच्छितो, त्याला रामकृष्णांना थोडीशी अधीरता प्राप्त झाली, काळजी वाटायला लागली. आणि नरेंद्रला ते म्हणाले की अरे नरेंद्र, तू स्वतःच्या मुक्तीसाठी कशासाठी कार्य करतोस? तू केवळ स्वार्थी आहेस. तू स्वतःच्या मुक्तीसाठी तडफड करतोस. इतकं क्षुद्र ध्येय तुझं. नरेंद्रला वाईट वाटलं. नरेंद्रच्या डोळ्यांमधून घळघळा अश्रू वाहू लागले. आणि नरेंद्र म्हणाला, निर्विकल्प समाधीची लाभेपर्यंत रडत रडत असताना सुद्धा तो म्हणाला, निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही आणि तसं केल्याशिवाय मी तुम्ही सांगता ते कार्य वगैरे काही करू शकणार नाही. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, अरे तू जे म्हणतोस कार्य करू शकणार नाही, ते कार्य काय तू स्वतःच्या इच्छेने करणार आहेस? ती जगदंबा तुझ्या मानगुटीवर बसून सगळं काही करून घेईल. तू जरी करायचं नाही म्हणशील कार्य, तरी सुद्धा तुझी हाडं कार्य करतील, असं रामकृष्णांनी त्याला सांगितलं. तू नाही, तुझी हाडं कार्य करतील. तुझ्या इच्छेचा संबंधच नाहीये. ही जगदंबाच तुझ्या शरीराचा उपयोग करून या जगाचं धर्माची पुनर्रचना करण्याचं कार्य त्या करून घेतील, असं सांगितलं. तरी सुद्धा रामकृष्ण त्याला म्हणाले की तू नाही, तुझी हाडं करतील. बरं जा, तुला निर्विकल्प समाधीची प्राप्ती होईल. आणि एक दिवस नरेंद्र रामकृष्णांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करत असताना त्याला अकल्पितपणे त्याला समाधीची प्राप्ती झाली आणि नरेंद्र या निर्विकल्प समाधीच्या आनंदात डुबून गेला. बऱ्याच वेळानंतर ही समाधी भंग पावली. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्रच्या जीवनातला हा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. आणि बरेच वेळेला रामकृष्ण विवेकानंदांचं चरित्र अभ्यासत असताना, विशेषतः विवेकानंदांचं चरित्र अभ्यासत असताना हा जो प्रसंग घडलेला आहे, तो प्रसंग बरेच वेळेला दृष्टीआड होतो. आपल्या हे लक्षात राहत नाही की विवेकानंदांनी केलेलं कार्य हे कार्य निर्विकल्प समाधी प्राप्त करून झाल्यानंतर केलेलं कार्य आहे. ज्ञानोत्तर कार्य आहे, हे कधी विसरता कामा नये. रामकृष्णांच्याकडे येण्यापूर्वीचे असणारे नरेंद्र रामकृष्णांकडून दीक्षा घेऊन, रामकृष्णांकडून कृपा प्राप्त करून जगत म्हणजे जगविख्यात झालेले नरेंद्र, हे दोनच आपल्याला माहिती असतात. पण या दोन टोकांना जोडणारा एक दुवा आहे. तो दुवा म्हणजे त्यांची निर्विकल्प समाधी, त्यांची ज्ञानप्राप्ती.
नरेंद्रनी केलेलं सगळं कार्य ज्ञानोत्तर कार्य आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. ज्ञान प्राप्त केलं आणि मग त्या कार्याला ते उतरलेले आहेत, हे कधीही विसरता कामा नये. 1886चा जुलै महिना उजाडला. या 1886च्या जुलै महिन्याच्या अखेरीला रामकृष्णांच्या गळ्याच्या कॅन्सरनं अत्यंत विक्राळ स्वरूप धारण केलं. तरीही ते नरेंद्रला जवळ बोलवून म्हणाले, नरेंद्रा, तू या साऱ्यांपेक्षा जास्त बुद्धिमान आहेस. तू या साऱ्यांपेक्षा जास्त शक्तिमान आहेस. आता तूच त्यांच्याकडे पहा. कारण हे जे 16 संन्याशी आलेले होते नरेंद्रच्या सह, नरेंद्रच्या सह त्याचे जे गुरुबंधू होते, त्या गुरुबंधू स्वतःचं घर सोडून आलेले होते. रामकृष्णांच्या प्रेमामुळे ते रामकृष्णांकडे राहत होते. रामकृष्णांच्या गळ्याच्या कॅन्सरनं रामकृष्णांना असं आढळून आलं की आता फार काळ ते जगणार नाहीत, ते त्या देहात राहणार नाहीत. म्हणून नरेंद्रला बोलवून ते सांगतायत, नरेंद्रा, तू या साऱ्यांपेक्षा बुद्धिमान आहेस, तू या साऱ्यांपेक्षा शक्तिमान आहेस. आता तुलाच यांच्याकडे पाहावं लागेल, तुलाच यांचं रक्षण करावं लागेल. हो, नाही तर त्यांचे आई वडील येतील, त्यांना संसारामध्ये घेऊन जातील, त्यांचं लग्न करतील आणि त्यांच्या जीवनाचं जे ध्येय आहे, ब्रह्मचर्य, त्याग, याच्यापासून ते च्युत होतील. म्हणून रामकृष्ण शब्द वापरतायत, त्यांचं रक्षण तुला करायला पाहिजे, त्यांना तुला सन्मार्गानं न्यायला लागेल. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की विवेकानंद जरी अमेरिकेला गेले असले तरी सुद्धा आपल्या गुरुबंधूंना पत्र लिहित होते, पत्र लिहून त्यांची विचारपूस करत होते. ते सतत त्यांच्याबद्दलची माहिती मागत होते. त्यांनी जर चांगलं काम केलं तर त्या पत्रांमध्ये लिहित होते की अभेदानंद महाराज चांगलं काम करत आहेत, किंवा इतर जी लोक आहेत ते चांगलं काम करतायत, अखंडानंद महाराज अतिशय चांगली सेवा करतायत. अशा पद्धतीने पत्र लिहून त्यांना प्रोत्साहित करत होते. अमेरिकेला असून सुद्धा विवेकानंदांची पत्रे म्हणून एवढं जार पुस्तक रामकृष्ण मठानं पब्लिश केलेलं आहे. त्याचंच एक संक्षिप्त रूप की जे युवकांसाठी म्हणून असलेली पत्र आहेत, त्याला अग्निमंत्र असं म्हणतात. ते पुस्तक सुद्धा रामकृष्ण मठाच्या पुस्तक विक्री विभागात उपलब्ध आहे, आपण जरूर वाचा. त्या पत्रांमध्ये विवेकानंद आपल्या गुरुबंधूंची किती काळजी घेत होते, त्यांना सन्मार्गाने नेत होते. म्हणून रामकृष्णांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट नरेंद्रांनी पाळलेली. रामकृष्णांनी नरेंद्राला जवळ बोलून ते सांगतायत, नरेंद्रा, तू या साऱ्यांपेक्षा बुद्धिमान आहेस, शक्तिमान आहेस. आता तूच यांच्याकडे पहा, त्यांचं रक्षण कर, त्यांना सन्मार्गाने ने. आता मी लवकरच देह सोडणार आहे. ते इतरांना म्हणाले की आता तुम्ही नरेंद्राला नेता माना. नरेंद्र विल बी युअर लीडर. नरेंद्र शिक्षा देतील. नरेंद्र आता इतर जगाला शिक्षा देतील, शिक्षण देतील. हे वाक्य सगळ्यांनी ऐकलं आणि नरेंद्राच्या सह सगळेजण अक्षरशः लहान मुलाप्रमाणे, नरेंद्र तर लहान मुलाप्रमाणे रडू लागला. रामकृष्णांच्या शिवाय जगायचं कसं हे त्याला समजत नव्हतं. भगवान श्री रामकृष्ण यांच्या महाप्रयाणाच्या पूर्वी 2 दिवसाची गोष्ट, महाप्रयाणापूर्वीच्या 2 दिवसाची गोष्ट. नरेंद्र त्याच्या खोली होती त्यांची, त्या खोलीमध्ये नरेंद्र आहेत. रामकृष्ण एका पलंगावरती झोपलेले आहेत. अखेरचा श्वास ते घेत आहेत. 2 दिवसांनी त्यांचा देह पडलेला आहे आणि नरेंद्र रामकृष्णांबद्दल शंका घेतोय. आपल्या लक्षात येईल, आपल्या गुरुबद्दल शिष्य सतत शंका घेतोय आणि गुरु त्या घेतलेल्या शंकेला प्रत्युत्तर देतो आहे. त्या जी शंका घेतली, जो काही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर रामकृष्ण सतत देत आहेत. ही अजब जोडी आहे गुरु शिष्यांची. शिष्यानी गुरूंवरती शंका घेतल्यानंतर गुरु रागवले असते. शिष्यानी गुरूंवरती शंका घेतल्यानंतर गुरु म्हणू शकले असते, तुला जर मी सांगतो ते ऐकायचं नाही, राहतोस कशाला इथे, जा निघून तू, असं म्हणू शकले असते. पण इतक्या सामान्य आणि कोत्या बुद्धीचे रामकृष्ण नव्हते. अवतार प्रयोजन ते अवतार होते. आपलं अवतार प्रयोजन पूर्ण माहिती होतं. नरेंद्रचं अवतार प्रयोजन माहिती होतं. आणि नरेंद्रनी एकदा त्या ठिकाणी काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये रामकृष्ण कॅन्सरच्या आजाराने बेडवरती पडलेले असताना, पलंगावर पडलेले असताना, रामकृष्णांच्या बद्दल नरेंद्रनी मनात विचार केला. त्यांनी विचार केला
की हे म्हणतात की जो राम है, जो कृष्ण है, वही मैं हूं. आत्ता जर ते तसं म्हणाले तर मी मानीन की राम आणि कृष्णांचेच, राम आणि कृष्ण म्हणजेच रामकृष्ण आत्ता म्हणले तर मानीन. बघा, त्या काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये इतर कोणी बोलत नव्हतं. नरेंद्रच्या मनामध्ये हा विचार आलेला होता, तो विचार मनात आलेला होता. रामकृष्णांपेक्षा नरेंद्र थोडा दूर उभा होता. रामकृष्णांना डोळे उघडण्याची सुद्धा ताकद नव्हती, बोलण्याची ताकद तर सोडूनच द्या. रामकृष्णांनी तरीही आपले डोळे किलकिले केले, नरेंद्रच्याकडे पाहिलं. नरेंद्र आणि रामकृष्ण यांची दृष्टादृष्ट झाली. नरेंद्रकडे पाहून रामकृष्ण म्हणाले, नरेन, अरे अजून शंका घेतोस? बोलायची सुद्धा त्यांच्यात ताकद नव्हती, पण नरेंद्रला, दूर उभे असलेल्या नरेंद्रला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात रामकृष्ण म्हणाले, नरेन, अजून शंका घेतोस? अरे जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण. तुझ्या वेदांताच्या अर्थानं नव्हे, प्रत्यक्ष प्रत्यक्ष. आता लक्षात येईल की रामकृष्ण आणि विवेकानंद यांचे गुरु शिष्य संबंध कसे होते. आणि नरेंद्र एकदम सपापला आणि नरेंद्राला समजलं की माझ्या मनातलं एक कंपन सुद्धा रामकृष्ण ओळखतात. माझ्या मनात आलेला विचार, माझ्या मनात आलेलं कंपन रामकृष्णांना कळतं. आपण लक्षात घ्या की एखाद्या शिष्याला जर हे समजलं की गुरु माझ्या मनातलं प्रत्येक कंपन जाणतात, तर शिष्याचं मन किती पवित्र होईल, किती उच्च पातळीला कायम राहील. नरेंद्र तर अवतारच होते. नरेंद्रलाही समजलं की रामकृष्ण आपल्या मनातल्या विचारांना जाणतात. आमच्या रामकृष्ण मठाचे स्वामी नीलकंठानंद महाराज म्हणून होते. आता त्यांनी देह ठेवला. त्या नीलकंठानंद महाराजांचा व्याख्यान रामकृष्ण मठाच्या शिवानंद सभागृहामध्ये झालेलं आहे. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक सत्य घटना सांगितलेली आहे. ती कुठल्या पुस्तकात माझ्या वाचनात आली नाही, पण त्या नीलकंठानंद महाराजांनी ती कथा सांगितलेली आहे, सत्य कथा सांगितली. ती अशी, एकदा नरेंद्र रामकृष्णांना म्हणाला की अहो, तुम्ही या ठिकाणी स्वतः स्वतः योगी आहात आणि योगी असून तुम्ही या 7 इंच म्हणजे त्याची थिकनेस असलेल्या गादीवरती तुम्ही झोपलाय. तुम्ही अगदी श्रीमंत योगी आहात. असं नरेंद्र, हे लक्षात घ्या, नरेंद्र आणि रामकृष्ण यांची सख्य भक्ती होती. नरेंद्रचं बघून त्यांच्या कुठल्या म्हणजे नरेंद्रचं बघून आपण हे त्यांच्यातलं उचलू नये की गुरुशी असं कॅज्युअल वागायचं असतं, हे कधी उचलू नये. त्यांची सख्य भक्ती होती, हे कधी विसरता कामा नये. नाहीतर सेवापराध घडेल आपला. नरेंद्र रामकृष्णांशी असं बोलतायत म्हणून मी पण माझ्या गुरूंशी असं बोलेन, असं म्हणून आपण त्या गुरूंशी अशा पद्धतीने बोलायला लागलो तर आपला सेवापराध घडेल, हे कधी विसरू नका. कारण आपली आणि त्या आपल्या गुरूंची ही सख्य भक्ती नाहीये. नरेंद्रची आणि विवेकानंदांची, नरेंद्र आणि रामकृष्णांची सख्य भक्ती आहे. ते त्यांना एकमेकांना सखा मानतायत, रामकृष्ण आणि विवेकानंद सुद्धा. आणि या सख्य भक्तीमध्ये हे बोललेलं वाक्य आहे. म्हणून कोण कोणाला बोलतंय, काय बोलतंय, त्यांचा आध्यात्मिक उंची काय आहे, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. उगाच काहीतरी गोष्ट पिकअप करायची आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी म्हणून गुरूंशी आपण असं कॅज्युअल बोलायला लागायचं. असं केलं तर आपला सेवापराध घडेल आणि तो फार मोठा अपराध असेल. आपण म्हणतो ना, अतिपरिचयात अवज्ञा, तसं होईल. पण रामकृष्णांना, विवेकानंदांना, रामकृष्णांना नरेंद्र म्हणाला की तुम्ही चांगले श्रीमंत योगी आहात. तुम्ही एका 8 इंच अशा मऊ मऊ गादीवरती झोपलात. यावर रामकृष्ण त्याला म्हणाले, अरे मी 16 आने साधना केली. आताच्या जगामध्ये 100%, आता मी 100% साधना केली. मी 16 आने साधना केली, तेव्हा देह सोडण्याच्या वेळेला मला ही 7 इंचाची मऊ गादी मिळाली. नरेंद्रकडे पाहून ते म्हणाले, नरेंद्र, तू जर अशी 1% जरी साधना करशील, मी जी साधना केली त्यातली 1% जरी साधना करशील, तरी तुला देह सोडताना अशी गादी प्राप्त होईल. असा आशीर्वाद रामकृष्णाने त्याला दिला. 4 जुलै
1902 या दिवशी स्वामीजींनी नरेंद्रनी म्हणजे विवेकानंदांनी देह ठेवला. त्याआधी 2-3 दिवसाची गोष्ट. अमेरिकेतल्या एका भक्तानं बेलूर मठाला भेट दिली आणि त्या भेटीमध्ये विवेकानंदांना भेट द्यायची म्हणून त्यांनी 7 इंच थिकनेसची गादी पाठवली होती अमेरिकन भक्त. नरेंद्र विवेकानंद आपल्या खोलीच्या गॅलरीमध्ये उभे होते. जे बेलूर मठात जाऊन आले त्यांनी हा सीन तुमच्या डोळ्यासमोर उभा करा. विवेकानंद त्यांच्या गॅलरीत उभे आहेत आणि बेलूर मठाकडून त्या बाजूने एक माणूस गादी घेऊन येतोय. ती गादी आपल्याला अर्पण करायला आणली असेल असं काही त्यांना वाटलं नाही. जिन्यानी तो माणूस वरती आला, गादी वरती आणली आणि त्यांनी सांगितलं, अमेरिकेमधल्या या व्यक्तीने ही गादी तुम्हाला भेट म्हणून दिलेली आहे. ती 7 इंच थिकनेसची गादी बघून नरेंद्रच्या डोळ्यात घळघळा अश्रू वाहू लागले. अश्रू वाहू लागले. इतर लोकांना समजलं नाही. विवेकानंदांच्या शिष्य तिथे ते त्यांचे मदत करायला होते सेवक, त्यांना काही कळलं नाही का रडतायत. आणि नरेंद्रांनी एक वाक्य म्हणाले, विवेकानंद एक वाक्य म्हणाले, त्या गादीकडे पाहत ते म्हणाले, आज माझी एक आणा साधना पूर्ण झाली. असे होते स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांचे गुरु शिष्य संबंध. विवेकानंदांना रामकृष्णांनी देह ठेवला होता तो 1886 साली देह ठेवला, 16 ऑगस्ट 1886. पण 16 ऑगस्ट 1886 ला रामकृष्णांनी नरेंद्रला जे सांगितलं होतं, तू एक आणा जरी साधना करशील तरी तुला अशी गादी तुझा देह सोडण्याच्या वेळेला प्राप्त होईल, हे वाक्य 1902 सालापर्यंत त्यांच्या मनामध्ये पक्क बसलेलं होतं. आणि ही गादी पाहिल्यानंतर त्यांना त्या घटनेची आठवण झाली आणि नरेंद्रच्या त्या विवेकानंदांच्या डोळ्यामधनं अश्रू वाहू लागले. 16 ऑगस्ट 1886 ला रामकृष्णांनी देह ठेवला. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा, हा मंत्र स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांनी दिला. रामकृष्ण एकदा ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये होते. त्यावेळेला ते बोलताना म्हणाले की भक्ताची 3 लक्षणं आहेत आणि भक्ताची 3 लक्षणं सांगताना त्यातलं एक लक्षण सांगताना रामकृष्ण म्हणाले, जीवेर दया. ते बंगाली भाषेत म्हणाले, जीवेर दया. जो भक्त होता है वो जीवों के ऊपर दया करता है. भक्त जीवांवर दया करतो. हे वाक्य ते म्हणाले आणि अंतर्मुख झाले रामकृष्ण आणि म्हणाले, दया? अरे दया करणारा मी कोण? मी एक क्षुद्र तुच्छ जीव. मी काय इतरांवरती दया करणार? दया दया नव्हे, दया नव्हे, सेवा सेवा. वास्तविक रामकृष्ण फक्त स्वतःशीच बोलत होते, पण नरेंद्रनी हे शब्द ऐकले, दया नव्हे, सेवा सेवा, शिवभावे सेवा. हे नरेंद्रने शब्द ऐकले आणि नरेंद्र खोलीच्या बाहेर आला आणि नरेंद्र सगळ्यांना म्हणाला की आज तुम्ही ऐकलं रामकृष्ण काय म्हणाले ते? रामकृष्ण काय म्हणाले ऐकलं? वास्तविक पाहता नरेंद्रच्या इतकं लक्ष रामकृष्णांच्याकडे, त्यांच्या शब्दांकडे इतरांचं नव्हतं. आणि रामकृष्णांच्या बद्दल बोलताना नरेंद्र म्हणाले, आत्ता रामकृष्ण जे म्हणाले त्या एका वाक्याने मी सगळं जग हलवून टाकीन. आत्ता रामकृष्ण म्हणाले, अरे शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा, हे ब्रीद वाक्य विवेकानंदांना रामकृष्णांच्या कडून मिळालं. तो प्रसंग आहे हा. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा, हे ब्रीद वाक्य नरेंद्रला रामकृष्णांनी दिलं. नरेंद्रला नेता माना, नरेंद्रच्या आज्ञेप्रमाणे सगळ्यांनी वागा, हे रामकृष्णांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं. आणि विवेकानंदांनी सगळ्या शिष्यांची, सगळ्या गुरुबंधूंची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. आपल्या लक्षात येईल 1863 साली जन्म झालेला नरेंद्र अगदी युवक असताना, तरुण असताना, म्हणजे 1881 साली रामकृष्णांच्या सहवासात आले. 1881 पासून एक 5 वर्ष 86 पर्यंत रामकृष्णांच्या सहवासात राहिले. स्वतःला घडवलं, निर्विकल्प समाधीची प्राप्ती करून घेतली आणि रामकृष्णांचा देह त्याग झाल्यानंतर, रामकृष्णांच्या महासमाधीनंतर नरेंद्रनी तीर्थक्षेत्र पाहणं आणि
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा आपला भारत, या आपल्या भारतातले लोक, या भारतातले गरीब, या भारतातले श्रीमंत, या भारताचं अनुशीलन आणि परिशीलन करण्याचं ठरवलं. आणि नरेंद्र हे आता परिव्रजक अवस्थेमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ते गेलेले आहेत. त्याच्याबद्दलचे पुस्तकही रामकृष्ण मठात उपलब्ध आहे. विवेकानंदांचे परिव्रजक विवेकानंद, मला वाटतं सुनीलजी चिंचोळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते मठामध्ये उपलब्ध नाहीये, पण परिव्रजक स्वामी विवेकानंद असं एक पुस्तक आहे. आणि आपण जर वीरा करंदीकर यांचं विश्वमानव विवेकानंद हे पुस्तक वाचलं तर त्यामध्ये परिव्रजक विवेकानंदांच्या परिव्रजक अवस्थेमधल्या बऱ्याचशा ठळक घटना आपल्याला पाहायला मिळतील. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. या परिव्रजक असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या परिव्रजक काळातल्या सगळ्या घटनांचा वृत्तांत उपलब्ध नाही. कारण प्रत्येक ठिकाणी नरेंद्र किंवा विवेकानंद हे, त्यांना विवेकानंद हे नाव अजून मिळालेलं नव्हतं, तेव्हा आपण नरेंद्रच म्हणूया. नरेंद्र प्रत्येक ठिकाणी काही आपल्या ओळखीच्या लोकांना, काही शिष्यांना घेऊन गेले होते अशातला भाग नाही. अनेक वेळा ते एकटे गेलेले आहेत. आणि म्हणून या परिव्रजक जीवनामधल्या काही घटना की ज्या सहज, सगळ्या ठळक घटना आपण बघू, कारण सगळ्या घटना उपलब्ध नाही. ज्या घटनांचा साधार मागोवा घेता येतो, काही आधाराने मागोवा घेता येतो, आणि काही प्रसंग जे आहेत ते प्रसंग आपण पाहणार आहोत. म्हणजे काही वेळा त्यांचे गुरुबंधू बरोबर होते. नरेंद्रनी त्यांना आणि त्यांच्या भक्तांना काही आठवणी सांगितल्या असतील. ज्यांच्या घरी नरेंद्र राहत होते, विवेकानंद राहिले, त्या घरातल्या लोकांशी जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये त्यांनी आपले काही अनुभव सांगितलेले असतील. आणि जे अनुभव त्यांनी सांगितले ते त्या गृहस्थाश्रमी लोकांनी टिपून घेतले असतील. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना, अनुयायींना किंवा परिचितांना काही पत्र लिहित होते परिव्रजक अवस्थेत असताना. त्या पत्रांमध्ये सुद्धा हा उल्लेख आपल्याला आढळेल. या सगळ्या घटनांचा मागोवा घेत घेत आपल्याला नरेंद्रच्या परिव्रजक जीवनाबद्दल आपण अभ्यास करू शकू. परंतु ज्या घटनांचा मागोवा घेता येत नाही, ज्या घटना नरेंद्रनी स्वतः अनुभवलेल्या आहेत पण इतर कोणाशी शेअर केलेल्या नाही, त्याच्याबरोबर कोणी गुरुबंधू नव्हते, नरेंद्र कुणाकडे उतरलेले नव्हते, ते चालत होते, आघाडीमध्ये होते, एकटे होते, त्यावेळच्या मात्र घटनांचा फारसा विचार आपल्याला करता येणार नाही. विवेकानंद बऱ्याच वेळेला एकाकी राहत होते, पायी प्रवास करत होते, याचा मात्र मागोवा आपण घेऊ शकणार नाही. परिव्रजक काळामध्ये विवेकानंदांचं जीवन व्रतस्थ होतं. पहिली गोष्ट, त्यांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही सांगितली नाही. काही अपवाद वगळतात. मी कोण आहे, मी ज्या म्हणजे मी माझे वडील, माझी आई, माझे गुरु, अशा पद्धतीने त्यांनी कधीही कोणालाही काही माहिती सांगितली नाही. अगदी अपवादास्पद सांगितली. मी संन्याशी आहे असं फक्त ते सांगायचे. कोणी म्हणलं तुम्ही संन्याशी आहात पण तुझं नाव काय, तर विवेकानंद, नरेंद्र वेगवेगळी नावं सांगायचे. कधीतरी म्हणायचा विवेकानंद आहे मी, कधी कधी म्हणायचं माझं नाव विविदिशानंद, कधी कधी म्हणायचे माझं नाव सच्चिदानंद, माझं नाव रामकृष्णानंद. अशी वेगवेगळी नावं नरेंद्र सांगायचा. का बरं सांगायचं? याचं कारण, गावात आलेला संन्याशी हा विविदिशानंद होते. ते संन्याशी विविदिशानंद होते. मग त्या विविदिशानंदांचा माग काढत काढत जर काही गावकरी त्यांना शोधत शोधत गेले, तर ते दुसऱ्या गावी गेल्यानंतर त्या दुसऱ्या गावची लोक म्हणायचे, कोण होते, कुठले स्वामी शोधताय तुम्ही? त्या अलीकडच्या गावची लोक म्हणायचे आम्ही विविदिशानंदांना शोधतोय. तेव्हा त्या गावातली लोक म्हणायचे विविदिशानंद नावाचं कोणी इथं आलं नव्हतं, इथे स्वामी सच्चिदानंद नावाचे एक संन्यासी येऊन गेले. मग ती मागच्या गावातली लोक जी होती ती माग सोडून द्यायचे आणि आपल्या गावात परत जायचे. आपला कोणी माग काढता कामा नये, आपल्या मागे कोणी येऊ नये, आपल्याला कोणी भेटू नये, आपल्याला पूर्ण एकांतामध्ये हा सगळा भारत बघता यावा, यासाठी नरेंद्र आणि विवेकानंद वेगवेगळी नावं धारण करत होते. लक्षात घ्या, माणूस हा जेव्हा एकांतामध्ये असतो तेव्हा जर त्याला जुनी माणसं कोणी भेटली तर ते सगळे जुने विचार, त्या सगळ्या जुन्या जुन्या घटना याची परत पुनरावृत्ती होते.
म्हणून आजारी माणसाला कधी विचारू नये काय कसे आहात हो, लगेच त्याचं लक्ष देहबोधावर जातं. आपलं लक्ष देहबोधावर जाऊ नये म्हणून तो संन्याशी प्रयत्न करत असतो. आणि त्या संन्याशाला जर तुम्ही विचारलं काय तब्येत कशी आहे, तर त्याचं लक्ष देहबोधावर जातं. त्यांच्या देहाची काळजी घेण्यासाठी असलेली औषधं फळं वगैरे त्यांना द्यावीत, पण तुमची तब्येत कशी आहे विचारू नये. कारण तब्येत कशी आहे संन्याशाला जर विचारलं तर त्यांचं लक्ष देहबोधावर जातं. आणि म्हणून ही लोक नकोतच, आपण एकांतातच राहायचंय असं त्यांनी ठरवलेलं होतं. 5 वर्ष ते एकांतात राहिलेले. परिव्रजक अवस्थेमध्ये भारत भ्रमण करत असताना कोणी जर बंगाली लोक भेटले तर बंगाली लोकांशी मात्र ते मातृभाषेत बोलत होते. आणि त्या बंगाली लोकांनी आश्चर्य वाटायचं की अरे हा संन्याशी आहे आणि आमच्या भाषेत बोलतोय. जर अनुकूल वेळ आली तर रामकृष्णांचा उल्लेख, त्यांचं जीवन आणि त्यांच्या शिकवणुकी ते सांगत असत. भगवान रामकृष्ण, रामकृष्ण परमहंस त्यांनी सांगितलेल्या घटना, तुम्ही जर रामकृष्ण मठात गेला तर रामकृष्ण मठामध्ये आपल्याला रामकृष्णांनी सांगितलेल्या गोष्टी मिळतील. रामकृष्णांनी सांगितलेले जे उदाहरण आहेत, सगळे दाखले आहेत, ते त्या पुस्तकामधनं आहेत. ती पुस्तक आपल्याला मिळेल. रामकृष्णांनी सांगितलेली उदाहरणं, रामकृष्णांनी दिलेली जी शिकवणूक आहे त्याबद्दल एक पुस्तक मठामध्ये आहे अमृतवाणी म्हणून. अमृतवाणी, त्याच्यामध्ये सगळे त्यांचे विचार क्लासिफाय केलेले. हेच विचार नरेंद्र जर परिव्रजक अवस्थेत असताना कोणी भेटलं तर हेच विचार ते सांगत असत. त्यांनी परिव्रजक काळामध्ये काही व्रत सांभाळलेली होती. नुसतंच परिव्रजक अवस्थेमध्ये नव्हते. त्यातलं एक त्यांनी व्रत केलं, सांभाळलं होतं, ते म्हणजे मी पैशाला स्पर्श करणार नाही. मी पैशाला हात लावणार नाही. अवघड आहे सगळं. परिव्रजक अवस्थेत असताना मी पैशाला हात लावणार नाही. एक भगवंतावरती निर्भर राहून मी माझी परिव्रजक अवस्था करेन. मी तीर्थयात्रांना जाईन, पैशाला स्पर्श करणार नाही. असं करून विवेकानंद गेलेले. आपल्याला पैशाचा किती आधार वाटतो. आपण घरातून बाहेर पडताना पैशाचं पाकिट घेतलं नाही तर घरात परत येतो, पाकिट खिशात घेतो आणि परत जातो. पण नरेंद्रांनी ठरवलं होतं पैशाचं पाकिट किंवा पैशाला स्पर्शच करायचा नाही. भगवंताची इच्छा असेल तर आपल्याला खायला देईल. भगवंताची इच्छा नसेल तर आज मी उपाशी राहणंच योग्य आहे हे भगवंताला वाटतंय, म्हणून मी उपाशी आहे असा भाव धारण करून पाणी पिऊन शांतपणे झोपून जाईल. दुसरा एक त्यांनी निश्चय केलेला होता, तो म्हणजे मी कुणाच्याही कडे काहीही मागणार नाही. कुठली गोष्ट मागणार, कसं आहे, पैसे नसले आपल्याकडे की आपण दुसऱ्याला सांगतो की अरे मला पुढचं तिकीट काढून दे किंवा मला जरा काहीतरी खायला तू विकत घेऊन दे. तसंही मी करणार नाही असं त्यांनी सांगितलं. कोणाच्याही कडे काहीही मागणार नाही. अर्थात जर कोणी मुक्कामाचं तिकीट दिलं तर ते मात्र मी ते घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. मागायचं नाही काही, पण एखादा जर म्हणला मला सांगा आम्ही काहीतरी सेवा करू इच्छितो, बरोबर तुम्ही आता कुठे जाणार आहात ते सांगा, तुम्हाला मी आगगाडीचं तिकीट काढून देतो, असं जर कोणी म्हणाला तर ते तिकीट फक्त घ्यायचं, कारण आपल्याला पुढे जायला त्याच्यामुळे मदत होणार आहे. त्यांनी आणखीन एक निश्चय केलेला होता परिव्रजक अवस्थेला जाण्याच्या आधी, आणि तो म्हणजे उद्या कुठं जायचं हे कधीही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. की आज इथे आलो तर उद्या तिथे जायचंय, परवा त्या राजाकडे जायचंय, तेरवा या गरीब माणसाच्या घरी आपल्याला भोजनाला जायचंय. कुठलाही प्लॅन केलेला नव्हता. आपण घरातून बाहेर पडलो की आपण सगळं प्लॅनिंग करून बाहेर पडतो. कुठे राहायचं, कुठे जेवायचं, किती वाजता काय, कॅब कधी मिळेल, आणि ती कॅब मिळण्यासाठी मग मी किती वाजता तिथे पोहोचेन, मग मला न्यायला कोणतरी आलं पाहिजे. विमानतळावरती प्लग कार्ड घेऊन कोणीतरी आलं पाहिजे. तेव्हा विमानं एवढी नव्हतीच. मला सांगायचंय हे की आपण प्रवासाला निघालो की जी सगळी व्यवस्था करतो तशी कुठलीही व्यवस्था करून नरेंद्र निघालेले नव्हते. पुढचं जेवण कुठे मिळेल याचा विचार नरेंद्र करत नसत. दुपारचं जेवण झालं ना, बस झालं, चला चला चालायला लागा. पुढचं जेवण कुठे मिळेल आणि रात्रीचं काय याचा विचार ते करत नसत. कुठे राहायचं, कुठे उतरायचं याचीही चिंता या परिव्रजक अवस्थेमध्ये नरेंद्रांनी कधीही केली नाही. जिथे जागा मिळेल तिथे ते राहत होते, जिथे मिळेल तिथे ते राहत होते. कधी मंदिरात, कधी मंदिराच्या पडवीमध्ये, कधी कोणाच्या दरवाजाच्या पडवीमध्ये, कोणी कोणाच्या, कधी एका गरीब माणसाच्या घरात, कधी एका राजाच्या घरात. स्वामी विवेकानंद यांनी मुसलमानाच्या घरी सुद्धा मुक्काम केलेला आहे परिव्रजक अवस्थेमध्ये, हे विसरता कामा नये.
जिथे जसा आसरा मिळेल तसा आसरा नरेंद्रने घेतलेला आहे. यातली उल्लेख म्हणजे ज्या घटनांचा संदर्भ देता येतो अशी एक घटना 1887 साली घडली. वराहनगर मठामध्ये विवेकानंद होते. तिथून ते बाहेर पडले आणि ते वाराणसीला आलेले. त्यांच्या बरोबर स्वामी प्रेमानंद आणि योगेश्वर भट्टाचार्य होते. वाराणसीत घडलेले काही प्रसंग आहेत. द्वारकानाथ यांच्या आश्रमामध्ये ते राहिले आणि तिथे त्यांनी गंगा स्नान केलं. द्वारकानाथ यांच्या आश्रमात, द्वारकादासांच्या आश्रमात ते राहिले, तिथे गंगा स्नान केलं. तीरावरील सगळ्या देवदेवतांचं त्यांनी दर्शन घेतलं. नदीच्या पात्राच्या जवळ क्वचित कधीतरी तिथल्या स्मशानामध्ये बसून त्यांनी ध्यान केलं. द्वारकादासांमुळे अनेक पंडित आणि संन्याशी विवेकानंदांना भेटलेले आहेत. त्यापैकी पंडित भूदेव मुखोपाध्याय यांची भेट झाली. ते बंगालीमध्ये अगदी नाणावलेले असे लेखक होते. नरेंद्रला भेटल्यानंतर, विवेकानंदांना भेटल्यानंतर ते प्रभावित झाले आणि ते म्हणाले, मोठं नवल आहे, इतक्या लहान वयामध्ये एवढा अनुभव आणि एवढी सखोल दृष्टी. माझी खात्री आहे की हा तरुण सर्वश्रेष्ठ पदवीला पोचणार. नरेंद्रची भेट त्रैलंग्य स्वामी यांच्याशी पण झालेली आहे, या वाराणसीलाच झालेली. रामकृष्ण सुद्धा त्रैलंग्य स्वामींना भेटलेले होते बरं का. त्रैलंग्य स्वामी हे आध्यात्मिक वर्तुळामध्ये अगदी गाजलेलं सत्पुरुष होते. ते अंगावर वस्त्र नसलेल्या अवस्थेमध्ये शिवमंदिरामध्ये पडलेले राहत. बाह्य जगताचं भान त्यांना नसे. सदैव आत्मानुभवामध्ये ते मग्न असत. रामकृष्णांची आणि त्यांची भेट झालेली होती. रामकृष्णांचा त्याग आणि त्यांची तपस्या याविषयी रामकृष्ण त्रैलंग्य स्वामींच्या बद्दल अत्यंत आदरानं बोलत असत. त्या त्रैलंग्य स्वामींची आणि नरेंद्रची सुद्धा भेट झालेली आहे. आणखीन एक म्हणजे भास्करानंद स्वामी, अर्धनग्न अवस्थेमध्ये राहणारे संन्याशी, त्यांच्याशी हे अर्धनग्न अवस्थेमध्ये राहत असत. ते नागा साधू असतात त्याप्रमाणे त्यांच्याशी स्वामीजींची चर्चा झालेली आहे. आणि ते म्हणाले, स्वामीजी त्यावेळेला म्हणाले की ईश्वर दर्शनासाठी कामिनी आणि कांचनाचा त्याग ही पहिली अट आहे, असं त्या ठिकाणी भास्करानंद महाराज आणि भास्करानंद स्वामी आणि नरेंद्र यांच्या चर्चेमध्ये हा विषय बोलला गेलेला आहे. दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये ते गेले होते. त्या दुर्गादेवीच्या मंदिरातून परत असतानाची एक घटना आहे. त्या दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये एक तिथे मंदिराच्या असं भिंत होती आणि दुर्गादेवीच्या मंदिराच्या शेजारी एक तळ होतं आणि ते भिंत आणि तळ याच्यामध्ये एक पायवाट होती जायला. त्यातून ते नरेंद्र चाललेले होते वाराणसीला दुर्गादेवीच्या मंदिराच्या. आणि त्या ठिकाणी जात असतानाच नरेंद्रच्या पाठीमागे खूप हुप्प्या वांद्र लागली. खूप वांद्र गोळा झाली आणि ती हुप्प्या वांद्र बघून नरेंद्र थोडे झपझप पावलं टाकत जायला लागले. झपझप पावलं टाकत जायला लागले तशी ही वांद्र सुद्धा झपझप पावलं टाकत टाकत त्यांच्या मागे यायला लागली. नरेंद्र त्याला समजेना की हा प्रश्न कसा सोडवावा हे त्यांना लक्षात येईना. ते जास्त झपझप चालायला लागले की वांद्रही जास्त झपझप चालायला लागायची. पलीकडच्या बाजूला एक संन्याशी बसले होते आणि त्या संन्याशांनी नरेंद्रला त्याच्या हातात असलेल्या दंडाची आठवण करून दिली आणि नरेंद्रला सांगितलं, अरे त्या माकडांना पाहून, वांद्रांना पाहून पाठ पाठ फिरवून पळून जाऊ नकोस, त्यांचा सामना कर. नरेंद्रने हे शब्द ऐकले. नरेंद्र वळाले आणि त्या वानरांच्याकडे तोंड करून ते स्वतःच्या हातातला दंड घेऊन समोर उभे राहिले. तर वानर हे लगेच पळून गेले. वास्तविक प्रसंग साधा आहे, पण या साध्या प्रसंगामुळे नरेंद्रच्या मनावरती एक फार खोल ठसा उमटलेला होता आणि तो महत्वाचा ठसा त्यांनी न भीता संकटांचा सामना करणं हा ठसा उमटलेला होता. न्यूयॉर्कला ते भाषण करत असताना त्यांनी या घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि न्यूयॉर्कला अमेरिकेमध्ये भाषण करताना हे हा हा या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले की संकटांना पाहून पळून जाऊ नका, संकटांचा सामना करा, निर्भीडपणे संकटांना सामोरे जा, धैर्याने संकटांना टक्कर द्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, दुर्बल कधी विजय प्राप्त करू शकत नाही.
भय आणि अज्ञान यांच्याशी झगडा केला पाहिजे. तरच या गोष्टी आपल्यापासून माघारी फिरतील. स्ट्रेंथ इज लाईफ, weakness इज डेथ. Let not enter a single negative thought in the minds of your pupils, and that is education, I say, असं स्वामी विवेकानंद सांगत असत. म्हणून स्वामी विवेकानंदांना आवडणारा शब्द होता तो म्हणजे सामर्थ्य, आणि दुसरा आवडणारा शब्द आहे तो म्हणजे अभिही, भिवू नका. भगवद्गीतेतला त्यांना आवडणारा श्लोक आहे, क्लैप्यम आस्मकमप्पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अरे तू असा शंडासारखा बसलास काय? उठ आणि तुझा स्वधर्म दाखव. वाराणसी नंतर ते सारनाथला गेलेले आहेत. या सारनाथला जाण्याचा प्रसंग आणि त्यावेळेला घडलेल्या ज्या घटना आहेत त्या आपण नंतर म्हणजे पुढच्या बुधवारी बघू. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आता नरेंद्र परिव्रजक अवस्थेमध्ये आहे. नरेंद्र अनेक ठिकाणी जाणार आहेत. अनेक ठिकाणाहून अनेक गोष्टी ते शिकणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण डिटेल अभ्यास आपण करत राहू. आपण सगळे उपस्थित राहू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.